क्वेश्चन नंबर 9, ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. एक टेबल दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचं आहे. इन्फॉर्मेशन काय टेबलमध्ये, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट्स अँड नंबर ऑफ फॅमिलीज. तर नंबर ऑफ फॅमिलीज आणि त्यांनी किती इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे ती युनिटमध्ये दिलेली आहे. तर याचा यूज करून आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. तर हिस्टोग्राम ज्यावेळेस आपण मेन्शन करतो तर लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. हिस्टोग्राम म्हणजे काय, असा काही ग्राफ असतो ज्यामध्ये असे रेक्टँगल्स असतात, किंवा आपण असं बोलू शकतो बार असतात किंवा पोल असतात, आणि त्याच्यामध्ये गॅप काही नसतो, एकमेकांना ते लागून असतात. तर ज्यावेळेस आपण हिस्टोग्राम ड्रॉ करतो त्यावेळेस आपण एक्स ॲक्सिसवर काय दाखवतो आणि वाय ॲक्सिसवर काय दाखवतो. कोणत्याही ग्राफमध्ये हिस्टोग्राम झाला, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन झाला, या सगळ्या ग्राफ्समध्ये आपण वाय ॲक्सिसवरती नेहमी फ्रिक्वेन्सी दाखवतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर. ठीक आहे, तो जो नंबर असतो तो नंबर आपण वाय ॲक्सिसवर दाखवतो. एक्स ॲक्सिसवरती आपण दाखवतो क्लासेस. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला दोन रेक्टँगलमध्ये गॅप नको, याचा अर्थ काय, आपल्याला क्लासेस कसे पाहिजे, कंटिन्युअस क्लासेस पाहिजे. इथे क्लासेस कंटिन्युअस आहे का, 50, 70, 70, 90, 90, 110. ते कंटिन्युअस क्लासेस म्हणजे काय, फर्स्ट क्लासचा अपर क्लास लिमिट, नेक्स्ट क्लासचा लोअर क्लास लिमिट पाहिजे, म्हणजे हे नंबर सारखे पाहिजे. याचा अर्थ काय, क्लासेस कंटिन्युअस आहे, त्यामुळे आपण हा डेटा ग्राफच्या फॉर्ममध्ये किंवा हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये इझिली दाखवू शकतो. सो वाय ॲक्सिसवर आपण काय दाखवणार, वाय ॲक्सिसवर आपण दाखवणार फ्रिक्वेन्सी दॅट मीन्स नंबर ऑफ फॅमिलीज हिअर, नंबर ऑफ फॅमिलीज. आणि एक्स ॲक्सिसवर आपण दाखवणार दिलेले क्लासेस म्हणजेच काय, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. दिस इज क्लास अँड दिस वन इज फ्रिक्वेन्सी. ओके, आता त्यानंतर आपल्याला आता स्केल लिहावं लागणार आहे. एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर, वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर, म्हणजे आपण काय मेजरमेंट घेतो आहे. आता बघा, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी 50, 70, 70, 90, 90, 100. सो आपण ते पॉईंट्स असे मार्क करू शकतो. क्लासेस 50, 70, देन 90, 110, 170 पर्यंत आहे. ठीक आहे, आता हे जे दोन क्लासेस आहे याच्यामध्ये गॅप किती आहे, 50, 70, 90. तर आपण असं कन्सिडर करू शकतो 1 युनिट इज इक्वल टू 20. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 फॅमिलीज. ओके, 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 फॅमिलीज. आणि त्यानंतर वाय ॲक्सिसवरती 150, 400, 460. तर आपण असं करूया, वाय ॲक्सिसवरती 100च्या मल्टिपलमध्ये आपण नंबर्स घेऊ. सो 100, 200, मॅक्झिमम नंबर आहे 600. सो 400, 500 अँड 600. त्यामुळे वाय ॲक्सिसवर आपण स्केल काय लिहू शकतो, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100. वाय ॲक्सिसवर दिस इज 20 युनिट्स, एक्स ॲक्सिसवर 20 युनिट्स, 20 युनिट्स, अँड वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 फॅमिलीज. ठीक आहे, अजून एक गोष्ट, हिस्टोग्राममध्ये आपल्याला एक किंक मार्क दाखवावे लागणार आहे टू शो डिस्कंटिन्युटी. कारण 50, 70, 90, 110 अशा आपण रिडिंग घेतो, बट या साईडला आपण 30 नाही दाखवत आहे किंवा 10 नाही दाखवत आहे. याचा अर्थ काय, 0 नंतर आपण डिरेक्टली 50 हे रिडिंग घेतलेलं आहे, म्हणून ते डिस्कंटिन्यू दाखवण्यासाठी आपल्याला असा एक मार्क इथे दाखवावा लागतो, दॅट इज कॉल्ड एज किंक मार्क. ओके, आता हे झालं. आता आपल्याला दिलेला डेटा दाखवायचा आहे हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये. सो फर्स्ट क्लास काय, 50 to 70 हा क्लास आहे, त्याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी किती आहे, 150. 150 म्हणजे कुठे असणार आहे, इथे. आता इथे मी अप्रॉक्सिमेटली सगळे मेजरमेंट घेते, तुम्ही ग्राफ पेपर यूज कराल, स्केल यूज कराल, त्यामुळे तुम्हाला मिळालेलं हिस्टोग्राम अगदी परफेक्ट असणार आहे. इथे आता जस्ट मी तुम्हाला प्रोसिजर दाखवते की आपल्याला कशा पद्धतीने हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. सो 150 म्हणजे इथे असणार आहे. तर आपण काय करतो, हिस्टोग्राम ड्रॉ करताना आपण रेक्टँगल ड्रॉ करतो. रेक्टँगल कसा ड्रॉ करतो, हा आपण बेस कन्सिडर करतो. 150 म्हणजे इथे कुठे असणार आहे, एवढी आपल्याला हाईट कन्सिडर करायची, आणि मग एवढ्या क्लाससाठी आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. ठीक आहे, नेक्स्ट 70 to 90, 400. 70 to 90 हा क्लास आहे, त्याच्यासाठी 400 म्हणजे इथे कुठे असणार. अगेन सेम आपल्याला एक रेक्टँगल ड्रॉ करायचा, हा बेस कन्सिडर करायचा, एवढी हाईट कन्सिडर करायची, 400, 70 to 90. देन 90 to 110, 460. 90 to 110 हा बेस, आणि त्यासाठी फ्रिक्वेन्सी आहे 460. 450, 460 थोडी वर असणार. सो ओके, देन नेक्स्ट 110 to 130 यासाठी
540 म्हणजे 500 550च्या थोडं खाली. सो अप्रॉक्सिमेटली असा काही 110 to 130, देन 130 to 150 600, 130 600, 130 150 इथे असा एक रेक्टँगल असणार आहे. अँड लास्ट 150 to 170 350, 300 400च्या मध्ये. हा झाला हिस्टोग्राम. अशा पद्धतीने आपला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. इन अ हँडलूम फॅक्टरी डिफरंट वर्कर्स टेक डिफरंट पिरियड्स ऑफ टाइम टू वीव अ साडी. एक हँडलूम फॅक्टरी आहे, त्यामध्ये डिफरंट वर्कर्स साडी वीव करण्यासाठी म्हणजे साडी बनवण्यासाठी किंवा साडी विणण्यासाठी वेगवेगळा टाईम घेतात. द नंबर ऑफ वर्कर्स अँड दे रिक्वायर्ड पिरियड्स आर गिवन बिलो. तर त्याचं रिलेशन किंवा त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे 5 वर्कर्स असे आहे की ज्यांनी ती साडी विणण्यासाठी 8 to 10 डेज घेतलेले आहे. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून रिप्रेझेंट करायची आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे कशा प्रकारचा ग्राफ असतो. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे असे काही पॉईंट्स असणार आहे आणि हे सगळे पॉईंट्स कनेक्ट करून आपल्याला एक क्लोज पॉलिगॉन मिळतो. सो त्यासाठी आपण काय करतो, जो डेटा आहे तो डेटा तर आपण दाखवतो. ॲज वेल एज आपण काय करतो, पहिला जो क्लास असेल त्याच्या आधीच्या पण क्लास कन्सिडर करतो आणि लास्ट क्लास असेल त्याच्यानंतरचा सुद्धा क्लास कन्सिडर करतो, जेणेकरून आपल्याला एक्स ॲक्सिसवरती असे काही 2 पॉईंट मिळतील आणि त्यांना आपण क्लोज करून आपल्याला एक क्लोज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळणार आहे. कारण पॉलिगॉन म्हणजे काय, सगळ्या साईड्स क्लोज पाहिजे. जर हे 2 पॉईंट नसेल तर पॉलिगॉन असा ओपन असणार आहे. सो दॅट विल नॉट बी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ऑर दॅट विल नॉट बी पॉलिगॉन. म्हणून त्यासाठी आपल्याला 2 आधीचे आणि नंतरचे क्लासेस कन्सिडर करायचे आणि त्यानंतर ते सगळे जॉईन करून आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळतो. बट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी आपण एक्स ॲक्सिसवर काय घेतो आणि वाय ॲक्सिसवर काय घेतो. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हिस्टोग्राम प्रत्येक केसमध्ये वाय ॲक्सिसवरती आपण फ्रिक्वेन्सी घेतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे जो नंबर दिलेला असतो तो नंबर. या केसमध्ये नंबर ऑफ वर्कर्स असणार आहे वाय ॲक्सिसवरती. नंबर ऑफ वर्कर्स ऑन वाय ॲक्सिस. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे त्यामुळे इथे आपल्याला एक्स ॲक्सिसवर पाहिजे असतो क्लास मार्क. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर काय पाहिजे असतो क्लास मार्क. त्यामुळे या ठिकाणी आपण क्लास मार्क घेणार. क्लास मार्क म्हणजे काय, नंबर ऑफ डेज. जो क्लास आहे तोच क्लास मार्क डिफाईन करणार आहे, त्यामुळे नंबर ऑफ डेज असणार आहे एक्स ॲक्सिसवरती. ओके, आता नेक्स्ट टास्क काय आपल्याला फ्रिक्वेन्सी तर दिलेली आहे, आपल्याला क्लास मार्क फाईंड करावं लागेल. क्लास मार्क फाईंड करणं सुद्धा इझी आहे कारण आपल्याकडे क्लास दिलेला आहे. क्लासवरून आपण क्लास मार्क कसं फाईंड करतो, दिलेला क्लासचा अप्पर क्लास लिमिट लोअर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज घ्यायचा, त्याच्यावरून आपल्याला क्लास मार्क मिळतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्लास 8 आणि 10 आहे, त्यामुळे लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज 2 रिडिंग आहे, सो डिवायडेड बाय 2. सो 18/2 दॅट इज इक्वल टू 9. अनदर वे 8 आणि 10 याच्या मिडल नंबर कोणता असणार आहे 9. 10 आणि 12 याच्या मिडल नंबर कोणता असणार आहे 12. सो त्याला तुम्ही क्लास मार्क म्हणून मेन्शन करू शकता. सो इथे क्लास मार्क आहे 9, 11, 13, 15, 17 अँड 19. इथे सुद्धा एक रिलेशन आहे, प्रत्येक नंबर 2 ने इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे, सो थोडक्यात आता आपल्याला काय करायचं आहे, क्लास मार्क आपल्याला एक्स ॲक्सिसवर दाखवायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला फ्रिक्वेन्सी दाखवायची आणि त्यानंतर आपल्याला पॉईंट्स इथे इंडिकेट करायचे किंवा कॉर्डिनेट ऑफ पॉईंट दाखवायचे. तर आपण कॉर्डिनेट ऑफ पॉईंट कशा दाखवतो, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. तर ह्या केसमध्ये एक्स ॲक्सिसवर आहे क्लास मार्क, वाय ॲक्सिसवर आहे फ्रिक्वेन्सी, त्यामुळे इथे आपण लगेच कॉर्डिनेट ऑफ पॉईंटसुद्धा मेन्शन करू शकतो सो दॅट आपल्याला प्लॉटिंग इझी जाईल. सो एक्स ॲक्सिसवर काय आहे क्लास मार्क, सो ह्या क्लाससाठी क्लास मार्क किती आहे 9. वाय ॲक्सिसवर काय आहे फ्रिक्वेन्सी, ह्या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी किती आहे 5. सो फर्स्ट जो पॉईंट आपण मार्क करू त्या पॉईंटचे कॉर्डिनेट असतील 9,5. त्याच पद्धतीने नेक्स्ट क्लाससाठी कॉर्डिनेट्स असतील 11, 16, 13, 30, 15, 40, 17, 35 आणि त्यानंतर 19, 14. सो थोडक्यात काय करायचं आता आपल्याला, हे जे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट्स आपल्याला या ग्राफवरती दाखवायचे आहे आणि त्यांना जॉईन करायचं आहे. बट जसं आधी मी बोलले आपल्याला हे पॉईंट्स नाही तर आपल्याला ह्या क्लासच्या आधीचा क्लास आणि ह्या क्लासचा नंतरचा क्लाससुद्धा कन्सिडर करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्याचा क्लास मार्क आपल्याला फाईंड करावा लागणार आहे. सो आपण काय करूया, 8 to 10, 10 to 12 याच्या आधीचा क्लास काय असणार आहे, याच्या आधीचा क्लास असेल 6 to 8 राईट, आणि याच्यानंतरचा क्लास असेल 20 to 22. ओके, त्याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आपण 0 कन्सिडर करूया कारण त्याबद्दलची आपल्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही आहे. सो फ्रिक्वेन्सी असणार आहे 0. क्लास मार्क काय असणार आहे 6 to 8, सो याचा क्लास मार्क असेल 7 आणि 20 to 21 याचा क्लास मार्क असणार आहे 21 किंवा 2 कमी करायचा, सो 9 - 2 7, 19 + 2 21. सो हे सुद्धा पॉईंट आपल्याला इथे मेन्शन करायचे. सो पॉईंट काय असणार आहे, पॉईंट असणार आहे 7,0 आणि हा पॉईंट असणार आहे 21,0. सो थोडक्यात एवढे सगळे पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे आहेत. ओके, आता राहील आपला स्केल आपण कसं मेन्शन करणार. सो क्लास मार्क आहे 7, 9, 11, 13 या पद्धतीने 7, 9, 11, 13, then 15, 17,
अँड 19 अँड 21. ठीक आहे. आपण क्लास मार्क मेन्शन केले, क्लास मार्कच्या कॉलममधले सगळे नंबर्स लिहिले आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी कशी दिलेली 5, 16. तर आपण इथे असं काम करू शकतो, आपण 5च्या मल्टिपलमध्ये फ्रिक्वेन्सी मार्क करूया. मॅक्झिमम रीडिंग आहे 40. ठीक आहे. आता आपल्याला फक्त पॉईंट्स प्लॉट करायचे. सो फर्स्ट इज 7,0. 7,0 वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे? ऑन एक्स ॲक्सिस. त्याच पद्धतीने लास्ट पॉईंटसुद्धा आपण दाखवू शकतो 21,0. ठीक आहे. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी 0 आहे, त्यामुळे कॉर्डिनेट्स असेल 21,0, 7,0. वाय कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजे पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाई करतो. पॉईंट इथे लाई करणार 7 इथे, 7 या कॉर्डिनेटवरती आणि इथे 21वरती. नेक्स्ट इज 9,5. याचा अर्थ काय? एक्स ॲक्सिसचा 9 आणि वाय ॲक्सिसचा 5. हा एक पॉईंट आहे. नेक्स्ट 11, 16. 11 आणि 16. 16 म्हणजे 15 to 20. सो इथे कुठे 16 असणार आहे? हे सगळे आपण हे जे काही ग्राफ ड्रॉ करतो हे तुम्हाला ग्राफ पेपर आणि स्केलचा यूज करून ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट 13, 30. 13 and 30. सो 13 and 30 इथे कुठे असेल? नेक्स्ट 15, 40. 15 and 40. 40 म्हणजे इथे टॉपला, सपोज इथे तो पॉईंट आहे. देन 17, 35. 17 and 35. 17, 35. 19, 40. 19 and 40. 14 म्हणजे सपोज इथे कुठे असेल तो. ओके. आणि लास्ट पॉईंट ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असतं? आपण हे जे सगळे पॉईंट्स आहे याला लाईन सेगमेंटने जॉईन करतो. लाईन सेगमेंटने जॉईन करणार म्हणजे काय? हा फर्स्ट पॉईंट टू हा पॉईंट एक लाईन सेगमेंट. देन नेक्स्ट आहे हा पॉईंट अँड लास्ट. सो दिस इज रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर अशा पद्धतीने दिलेला डेटा आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून रिप्रेझेंट केलेला आहे. दिस इज ओरिजिन. इथे आपण किंक मार्क दाखवू शकतो. त्यानंतर इथे आपण स्केल मेन्शन नाही केलेली. स्केल आहे एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर म्हणजे आपण 2 डेज दाखवू शकतो. ठीक आहे. 7 to 9, 9 to 11. तर 1 सेंटीमीटर एवढा एक ब्लॉक 1 सेंटीमीटरचा असतो. 9 to 11 म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? 2. सो 2 डेज. एक्स ॲक्सिस दिस इज क्लास आपण एक्स ॲक्सिसवर दाखवतो. फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिसवर दाखवतो. नंबर ऑफ डेज आहे त्यामुळे 2 डेज. वाय ॲक्सिसवरती आपण 5, 10, 15 असं ह्या मल्टिपलमध्ये घेतलेला असतो. वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 वर्कर्स. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे पॉईंट्स आहे हे सुद्धा आपण याचे कॉर्डिनेट्स दाखवू शकतो. दिस इज 7,0. नेक्स्ट इज 9,5. देन 11, 16. नेक्स्ट इज 1, 3, 3, 0. 15, 40. Then this point is 17, 35. Then हा पॉईंट आहे 19 and 14. आणि त्यानंतर लास्ट आहे 21,0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. The time required for students to do a science experiment and number of students is shown in the following group frequency distribution table. एक ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. त्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आणि ह्या स्टुडंट्सला एक एक्सपेरिमेंट कॅरी करण्यासाठी किती वेळ लागला इन मिनिट्स ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शो द इन्फॉर्मेशन बाय हिस्टोग्राम. तर ह्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती आपला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. अँड ऑल्सो बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ऑल्सो आपल्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसुद्धा इथे ड्रॉ करायचा आहे. सो 2 टास्क आहे. एक तर आपला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा अभ्यास केलेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण 2 वेनी करू शकतो. फर्स्ट आपण जर आपल्याकडे हिस्टोग्राम असेल तर हिस्टोग्रामचा यूज करून आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. ऑर एल्स आपण फक्त फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसुद्धा दिलेल्या इन्फॉर्मेशनवर ड्रॉ करू शकतो. बट इथे आपल्याला ऑलरेडी हिस्टोग्राम ड्रॉ करायला लावलेलं आहे त्यामुळे आपण काय करूया? हिस्टोग्राम ड्रॉ करू आणि त्यानंतर त्याच हिस्टोग्रामचा यूज करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करूया. ठीक आहे. आता हिस्टोग्राम ड्रॉ करायचा म्हणजे काय? एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असणार आहे. वाय ॲक्सिसवरती प्रत्येक वेळेस आपण फ्रिक्वेन्सी मेन्शन करतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिपिटेशन. तर ह्या केसमध्ये नंबर ऑफ स्टुडंट. सो नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सी म्हणून वाय ॲक्सिसवर आपण दाखवणार. एक्स ॲक्सिसवरती आपण नेहमी क्लासेस दाखवतो. क्लासेस कंटिन्युअस आहे. 22, 22, 22, 24, 24, 26 क्लासेस कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस कसे आहे?
फर्स्ट क्लासचा अपर क्लास लिमिट, नेक्स्ट क्लासचा लोअर क्लास लिमिट आहे. सेम पॅटर्न प्रत्येक ठिकाणी रिपीट होतो. सो क्लासेस आर कंटिन्युअस. त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती आपण क्लासेस दाखवणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट असणार आपलं स्केल डिफाईन करावं लागेल. आपण एक्स ॲक्सिसवर असे पॉईंट्स दाखवणार 20, 22, 24, 26 या पद्धतीने. स्केल एक ब्लॉक 1 सेंटीमीटरचा असतो. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 22 - 20 दॅट इज इक्वल टू 2. युनिट आपण काय देणार, एक्स ॲक्सिसवर आपण टाईम दाखवतोय. सो 2 मिनिट्स. ठीक आहे. वाय ॲक्सिसवरती आपल्याला दाखवायचे 8, 16, 22 सगळे 2च्या मल्टिपलमध्ये आहे. म्हणून आपण काय केलं, कन्व्हिनियंट स्केल वाय ॲक्सिसवरती आपण 2च्या मल्टिपलमध्ये पॉईंट्स मार्क केलेले आहे. त्यामुळे एक ब्लॉक किती असणार, 4 - 2 दॅट इज इक्वल टू 2. सो 2 स्टुडंट्सचा. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट. त्यानंतर इथे डेटा 20 आहे, 22 आहे. या आधीचं कोणतंच रीडिंग नाही म्हणून आपण इथे किंग मार्क सुद्धा दाखवलेली आहे. ठीक आहे. समजलं काय काय आपल्याला दाखवायचं आहे ते. आता आपण ड्रॉ करणार हिस्टोग्राम. हिस्टोग्राम आपण कसा ड्रॉ करतो, आपण दिलेला क्लास आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी याचा यूज करून रेक्टँगल्स ड्रॉ करत असतो. सो फर्स्ट क्लास आहे 20 to 22 म्हणजे हा क्लास, हा बेस. याची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे 8. नंबर ऑफ स्टुडंट्स आहे 8 म्हणजे इथे. सो आपल्याला हा बेस कन्सिडर करायचा आणि त्यानंतर एवढ्या हाईटचा एक रेक्टँगल ड्रॉ करायचा. ठीक आहे. नेक्स्ट क्लास आहे 20 to 24. त्यासाठी रीडिंग आहे 16. 20 to 24 16 म्हणजे इथे. तुम्हाला स्केलचा यूज करायचा आहे, स्केल अँड ग्राफ पेपर. सो 20 to 24 हा एक रेक्टँगल झाला. नेक्स्ट 24 to 26 त्यासाठी फ्रिक्वेन्सी आहे 20 to 22 म्हणजे इथे. सो नेक्स्ट रेक्टँगल असा काही असणार आहे. नेक्स्ट 26 to 28 फ्रिक्वेन्सी आहे 18 म्हणजे इथे कुठे. नेक्स्ट 28 to 30 फ्रिक्वेन्सी इज 14 म्हणजे इथे. सो नेक्स्ट रेक्टँगल असा. 30 to 32 फ्रिक्वेन्सी इज 12 म्हणजे ही फ्रिक्वेन्सी अँड देन असं. सो दिस इज रिक्वायर्ड हिस्टोग्राम. याला आपण बोलणार हिस्टोग्राम. फर्स्ट पार्ट तर झाला. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला ड्रॉ करायचं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ करतो, आपण त्यासाठी काय करतो बघा. आपल्याला ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा असतो त्यावेळेस आपण काय वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी दाखवतो आणि एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास मार्क दाखवतो. राईट. एक्स ॲक्सिसवर आपण काय दाखवतो, क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय, कोणत्याही क्लासचा क्लास मार्क म्हणजे काय, मिडल पॉईंट. फॉर एक्झाम्पल जसं आता इथे 20 to 20 आणि 22 हा एक क्लास आहे. याचा जर क्लास मार्क सांगितलं तो क्लास मार्क आपण कसा फाईंड करणार, 20 + 22 / 2. सो दॅट इज इक्वल टू 42/2 दॅट इज इक्वल टू 21. 21 क्लास मार्क मिळतो म्हणजेच काय, 20, 22 याचा जो मधला नंबर असणार, मिड पॉईंट असणार दॅट विल बी 21. 20 to 24 याचा क्लास मार्क काय असेल, 23. सो थोडक्यात आपण काय करतोय, क्लासचा मिड पॉईंट आपण कन्सिडर करतोय. क्लासचा मिड पॉईंट म्हणजे क्लास मार्क असतो. त्यामुळे जर मला विदाऊट कॅल्क्युलेटिंग क्लास मार्क जर फक्त हिस्टोग्रामचा यूज करून जर मला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं असेल त्यासाठी मी काय करणार, फ्रिक्वेन्सी वर्सेस क्लास मार्क पाहिजे. फ्रिक्वेन्सी ऑलरेडी दिलेली आहे. क्लास मार्क म्हणजे काय, दिलेल्या क्लासचा मिड पॉईंट असं आपण कन्सिडर करू शकतो. सो 20, 22 इथे असणार आहे 21. फर्स्ट क्लाससाठी 21 आणि वाय ॲक्सिसवरती 8. 21 आणि 8 म्हणजे तो पॉईंट इथे असणार आहे. समजते. हा मिड पॉईंट आणि हा. सो हा पॉईंट असणार आहे 21,8. हा एक फर्स्ट पॉईंट मला मिळाला. याच पद्धतीने 20 to 24 या क्लाससाठी 23 एक्स ॲक्सिसवर पाहिजे. 23 इथे असणार आहे. हा पॉईंट म्हणजेच काय, रेक्टँगल आहे त्यामुळे या साईड सारखे असणार आहे. हा मिड पॉईंट म्हणजेच काय, इथला मिड पॉईंट. सो हा पॉईंट असणार आहे. करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी आहे 16. ठीक आहे. सो हा असणार आहे नेक्स्ट पॉईंट दॅट इज 23,16. याचा अर्थ काय, आपल्याला काय करायचं आहे, हिस्टोग्राममध्ये दिलेल्या रेक्टँगलचा मिड पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि फक्त तो पॉईंट आपल्याला मार्क करायचा आहे. तो पॉईंट ऑटोमॅटिकली आपल्याला कोऑर्डिनेट दाखवेल क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचे. ठीक आहे. म्हणजे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट असणार आहे क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी. त्यामुळे नेक्स्ट क्लाससाठी आपण कसा पॉईंट डिसाईड करणार, याचा मिड पॉईंट. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. क्लोज फिगर पाहिजे म्हणून आपण बघितलं आपण काय करतो, नेहमी दिलेल्या क्लासच्या नंतर लास्ट जो क्लास असेल त्याच्यानंतरचा क्लास कन्सिडर करतो. फर्स्ट क्लासच्या आधीचा क्लास कन्सिडर करतो. 22, 20 त्यामुळे इथे कुठेतरी 18 असणार आहे. ठीक आहे. इथे कुठेतरी 18 असणार. त्याच पद्धतीने इथे 34 असणार आहे. क्लास मार्क आता हा जर आपण काय कन्सिडर करतो, फर्स्ट क्लासच्या आधीचा एक क्लास कन्सिडर करतो ज्याची हाईट आपण 0 कन्सिडर, त्या रेक्टँगलची हाईट आपण 0 कन्सिडर करतो. म्हणजे तो रेक्टँगल असा काही असणार आहे
ज्याची हाईट आहे 0, मग याचा मिड पॉईंट कुठे असेल, हा पॉईंट. सो हा असणार आहे आधीचा पॉईंट. आणि त्याच पद्धतीने हा एक रेक्टँगल आहे ज्याची हाईट 0 आहे, त्यामुळे याचा मिड पॉईंट असणार आहे इथे. सो हा एक पॉईंट असणार आहे. ठीक आहे, हे समजताना रेक्टँगल असा काही रेक्टँगल असतो, ज्यावेळेस मी बोले त्याची हाईट 0 आहे, ही व्हॅल्यू 0 आहे, म्हणजेच का रेक्टँगल फक्त असे एक लाईनच्या फॉर्ममध्ये रेक्टँगल रिप्रेझेंट आपण करू शकतो. त्यामुळे याचा मिड पॉईंट, सो दिस इज द पॉईंट. तर हे पॉईंट आपल्याला इथे कन्सिडर करायचे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागणार, हे सगळे पॉईंट जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट करायचे. स्ट्रेट लाईन और लाईन सेगमेंट. सो दिस इज द रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हवं तर तुम्ही पॉईंट्स मेन्शन करू शकता. 21, 8, 23, 16 हा पॉईंट असणार आहे. 25 कॉमा फ्रिक्वेन्सी 22. त्यानंतर हा पॉईंट असणार आहे 27 कॉमा 18. नेक्स्ट पॉईंट 29 कॉमा 14. हा पॉईंट असणार आहे 31 कॉमा 12. हे जे दोन पॉईंट्स हे आपण कसे दाखवू शकतो, हा पॉईंट असेल 19, 18, 20. सो हा पॉईंट असणार 19. हाईट 0 आहे, म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी 0 आहे, सो 19,0. और असं आपण बोलू शकतो एक्स ॲक्सिसवर पॉईंट आहे, त्यामुळे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. सो दिस पॉईंट इज 19,0. त्याच पद्धतीने हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट असणार आहे 33,0. अँड दिस इज रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. दिस इज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फॉर द फॉलोइंग ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. दिलेल्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलसाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे, एज ऑफ डोनर इन इयर्स अँड नंबर ऑफ ब्लड डोनर्स. ब्लड डोनर्स किती आहे आणि त्यांचे एजेस काय आहे, ही इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. याचा यूज करून आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे, सो त्यासाठी आपल्याला दोन पॅरामीटर लागणार आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवरती आपण नेहमी फ्रिक्वेन्सी दाखवतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे इथे असणार नंबर ऑफ ब्लड डोनर. सो हे जे नंबर्स हे नंबर्स आपण फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत. ठीक आहे. अँड देन एक्स ॲक्सिसवरती आपण नेहमी काय दाखवतो, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी आपण प्रत्येक वेळेस क्लास मार्क दाखवतो. बरोबर, ज्यावेळेस हिस्टोग्राम ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला क्लासेस लागतात. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ज्यावेळेस आपण इंडिपेंडेंटली ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला क्लास मार्क लागतात. त्यामुळे दिलेल्या क्लासेसच्या सगळ्यात आधी आपल्याला क्लास मार्क फाइंड करावं लागतील आणि त्यानंतर क्लास मार्क वर्सेस फ्रिक्वेन्सी असा ग्राफ आपल्याला प्लॉट करावा लागणार आहे. आता इथे जर क्लासेस बघितले, क्लासेस आहे 20, 24, 25, 29, 30, 34. क्लासेस कंटिन्युअस नाही आहे, त्यामुळे आपण सगळ्यात आधी काय करूया, दिलेल्या क्लासेसला कंटिन्युअस क्लासेसमध्ये कन्वर्ट करूया आणि त्यानंतर क्लास मार्क फाइंड करूया. पण आता ह्या केसमध्ये इव्हन तुम्ही क्लासेसला कंटिन्युअस क्लासेसमध्ये कन्वर्ट नाही केलं तरी चालणार आहे. कारण आपल्याला ड्रॉ करायचा आहे एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क. क्लास मार्क ह्या क्लाससाठी डिस्कंटिन्युअस क्लास किंवा ह्या क्लासला ज्यावेळेस आपण कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करतो, दोन्ही केसमध्ये क्लास मार्क नेहमी सारखाच येतो. फॉर एक्झाम्पल, आता सपोज हा क्लास आहे 20, 24, 25, 29. याचा क्लास मार्क काय असणार आहे, याचा क्लास मार्क म्हणजे लोअर क्लास लिमिट, अप्पर क्लास लिमिट, याचा ॲव्हरेज. सो थोडक्यात 20 + 24, 44, 44/2, 22 याचा क्लास मार्क असणार आहे फर्स्ट क्लासचा. राईट, याचा क्लास मार्क असेल 22. याचा क्लास मार्क किंवा असे आपण करू शकतो 20, 24 याचा मिडल नंबर कोणता येतो, 20, 21, 20 आणि 24, 21, 22, 23, 24. सो मिडल नंबर येतो 22. दॅट इज क्लास मार्क. या केसमध्ये हा क्लास मार्क किती असणार आहे, 25 आणि 29. सो दॅट विल बी 27. त्यानंतर इथे क्लास मार्क असेल 32. त्यानंतर इथे क्लास मार्क असणार आहे 35 to 39. सो क्लास मार्क असेल 37. या पद्धतीने क्लास मार्क असणार आहे. आता हे आपण डिसकंटिन्युअस क्लासेससाठी कन्सिडर केले. आता आपण काय करूया, आपण जस्ट व्हेरीफाय करतो की क्लास मार्क जर क्लास कंटिन्युअस असेल किंवा डिसकंटिन्युअस असेल त्याच्याने क्लास मार्कवर फरक पडतो की नाही. सो आपण ह्या क्लासला, हा क्लास डिसकंटिन्युअस आहे त्याला आपल्याला कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करायचं. मग आपण ते कसं कन्वर्ट करतो, दोन क्लासेस आहे, यामध्ये डिफरन्स 1चा आहे, 24, 25, 29, 30. 1चा डिफरन्स आहे 1 / 2, 0.5. आपण काय करतो, 0.5 अप्पर क्लास लिमिटमध्ये ॲड करतो, लोअर क्लास लिमिटमधून 0.5 मायनस करतो. दिस इज स्टँडर्ड प्रोसिजर टू कन्वर्ट क्लास इंटू कंटिन्युअस क्लास. ओके. सो लोअर क्लासमधून 0.5 आपण मायनस करणार, सो दिस विल बी 19.5. अप्पर क्लासमध्ये 0.5 ॲड करणार, सो दिस विल बी 24.5. नेक्स्ट 24.5, 29.5. अँड लास्ट क्लासेस कंटिन्युअस झाले. या क्लासचा अप्पर क्लास लिमिट, नेक्स्ट क्लासचा लोअर क्लास लिमिट प्रत्येक ठिकाणी आहे.
सो क्लासेस आर कंटिन्युअस. आता आपण बघूया या क्लाससाठी क्लास मार्क काय असणार आहे. मग आपण व्हेरीफाय करूया. दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला नेहमी सारख्या मिळणार आहे. 19.5 आणि 24.5 ही सम किती असणार आहे. 0, 1, 4, 4, 44/2. सो त्याचा ॲव्हरेज असणार आहे 22. क्लास मार्क मिळाला 22. त्याच पद्धतीने 24.5, 29.5 याचा जर आपण ॲव्हरेज फाईंड केला तो ॲव्हरेज असणार आहे 54. 54/2 दॅट विल बी 27. सो क्लास मार्क दिलेल्या क्लासला आपण कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट नाही केलं तरी चालणार आहे, कारण क्लास मार्क आपल्याला सेमच मिळणार आहे. असं काय होतं, कारण मग आपण काय करतोय या ठिकाणी आपण 0.5 मायनस करतोय, 0.5 ॲड करतोय. ठीक आहे, आपण काय करतोय 0.5 मायनस करतोय, 0.5 ॲड करतो. बट याचा नेट इफेक्ट काय असणार आहे. नेट इफेक्ट काय आहे की आपण 0 ॲड करतोय. नेट इफेक्ट सारखाच आहे. याचा अर्थ काय क्लास मार्क याच क्लाससाठी क्लास मार्क आणि ह्या क्लाससाठी क्लास मार्क सारखाच असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू जर फक्त तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे त्या केसमध्ये तुम्ही क्लासेस कंटिन्युअस नाही केले तरी चालणार आहे. बट एक स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून आपण काय करूया दिलेल्या क्लासेसला कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करू आणि त्यानंतर त्याचा क्लास मार्क फाइंड करूया. सो नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क असेल 32, देन 37, देन 42 अँड देन 47. ठीक आहे, हे झाले क्लास मार्क. त्यानंतर कोऑर्डिनेट्स आपल्याला प्लॉट करायचं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. सो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय रिप्रेझेंट करेल क्लास मार्क आणि वाय कोऑर्डिनेट फ्रिक्वेन्सी. एक्स कोऑर्डिनेट क्लास मार्क, वाय कोऑर्डिनेट फ्रिक्वेन्सी. 22, 38, 27, 46, 32, 35, 37, 24, then 42, 15 and 47, 12. हे पॉईंट्स आपल्याला शो करायचे. आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करतो त्यामुळे आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे क्लोज फिगर पाहिजे. क्लोज फिगर पाहिजे म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिसला सुद्धा इन्क्लूड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक्स ॲक्सिसवर असण्यासुद्धा पॉईंट लागणार आहे. त्यामुळे आपण नेहमी काय करतो दिलेले क्लास जे आहे त्याच्या ह्या फर्स्ट क्लासच्या आधीचा एक क्लास कन्सिडर करतो आणि नेक्स्ट लास्ट क्लासच्या नंतरचा सुद्धा एक क्लास कन्सिडर करतो आणि त्याचे करस्पॉन्डिंग पॉईंट्स आपण मेन्शन करतो किंवा त्याचे करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्स घेतो. सो 20 to 24 याच्या आधीचा क्लास काय असणार आहे. याच्या आधीचा क्लास असेल 15 to 19. ठीक आहे, आणि हा क्लास असेल 50 to 54. ओके, ह्या क्लाससाठी काही रिडिंग दिलेलं नाही त्यामुळे आपण त्याची फ्रिक्वेन्सी 0 कन्सिडर करूया दोन्ही ठिकाणी. बरोबर, आपण काय करतो रेक्टँगल कन्सिडर करतो ज्याची हाईट 0 आहे. हाईट काय रिप्रेझेंट करते फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे वाय कोऑर्डिनेट. त्यानंतर या क्लासला आपण कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करूया. सो हा क्लास काय असणार 15 to 19. सो फर्स्ट कोऑर्डिनेटमधून 0.5 मायनस नेक्स्ट कोऑर्डिनेटमध्ये नेक्स्ट क्लास लिमिटमध्ये 0.5 ॲड. सो 14.5 to 19.5. त्याच पद्धतीने इथे असेल 49.5 to 54.5. ओके, क्लास मार्क याचा काय असणार आहे 15 to 19 किंवा 14.5 to 19.5. या क्लासचा क्लास मार्क असेल 15 + 19 34. 34/2 म्हणजे 17. सो इथे असणार आहे 17 किंवा यामध्ये तुम्ही 5 सुद्धा सबट्रॅक्ट करू शकता. यामध्ये 5 ॲड करू शकता. प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स 5चा येतोय. सो यासाठी कोऑर्डिनेट्स असतील 52,0 आणि हा पॉईंट असेल 17,0. तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला आता प्लॉट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला स्केल लागणार आहे. सो स्केल आपण कसं डिसाईड करणार. एक्स ॲक्सिसवर असणार आहे एज ऑफ डोनर्स म्हणजे क्लास किंवा क्लास मार्क आणि वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ डोनर. नंबर ऑफ डोनरसाठी आपण असे नंबर्स घेतले 10, 20, 30, 40, 50. कारण नंबर्स 38, 46 अशा पद्धतीने मॅक्झिमम जात आहे 46. सो 50पर्यंतचे नंबर सफिशियंट आहे. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती आपण स्केल लिहू शकतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 डोनर्स. ठीक आहे, ॲक्सिसवरती स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 डोनर. त्यानंतर या एक्स ॲक्सिसवर आपल्याला क्लास मार्क लागणार आहे. क्लास मार्क आहे स्टार्ट करूया आपण इथपासून राईट. सो 17 to 52. 17 देन 22 देन 27 32 37 देन 42 47 अँड देन 52. ठीक आहे, हे झालं एक्स ॲक्सिस. त्यानंतर वाय ॲक्सिस. आता आपल्याला फक्त पॉईंट्स प्लॉट करायचे आहे. क्लास मार्क एक्स ॲक्सिसवरती आपण स्केल ना 17 आणि 20. सो 1 सेंटीमीटरचा एवढा एक ब्लॉक आहे. ठीक आहे, सो दॅट विल बी इक्वल टू 5. एक्स ॲक्सिसवरती आपण एजेस दाखवतो त्यामुळे इथे युनिट असणार 5 इयर्स. ठीक आहे, आता आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे. फर्स्ट पॉईंट 17,0 इझी आहे. 17,0 म्हणजे काय वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करतो. त्याच पद्धतीने लास्ट पॉईंट आहे 52,0. तो सुद्धा पॉईंट एक्स ॲक्सिसवर लाय करणार आहे.
नाव नेक्स्ट इज 22,38. 22 इथे आहे, 38 40 48च्या थोडं खाली 2 युनिट खाली, सो हिअर इट विल बी 38. देन 27 46, 27 and 46 45 46. तुम्ही ज्यावेळेस हे सगळे पॉईंट्स प्लॉट कराल त्यावेळेस तुम्ही ग्राफ पेपर आणि स्केलचा यूज करणार आहात. देन 32 35, 32 35. देन नेक्स्ट 37 24, 37 24. नेक्स्ट 42 15. Then 47 12, 47 and 12 somewhere here. सगळे पॉईंट्स मिळाले. आता नेक्स्ट स्टेप काय असते, आपल्याला हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते लाईन सेगमेंटने जॉईन करायचा, दिस टू दिस. देन नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे त्यामुळे क्लोज फिगर पाहिजे. सो दिस इज रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आपल्याला आता फक्त काय करायचं, अजून हे जे पॉईंट्स आपण मार्क केलेले आहे त्याचे कोऑर्डिनेट्स इथे मेन्शन करायचे आहे. सो फर्स्ट इज 17,0, लास्ट इज 52,0 आणि त्यानंतर बाकीचे पॉईंट्स आहे. दिस इज 22,38. देन 27,46, 20 ओके 1 2 3. देन 32,35, 37, 24. ज्यावेळेस तुम्ही पॉईंट्स प्लॉट करता त्यावेळेस लगेच तुम्ही हे कोऑर्डिनेट्स इथे मेन्शन करू शकता. 42,50, 47.12. So this is required frequency polygon. Question number 13. The following table shows the average rainfall in 150 towns. Show the information by frequency polygon. एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये ॲव्हरेज रेनफॉलची व्हॅल्यू दिलेली आहे इन सेंटीमीटर. ॲव्हरेज रेनफॉल इन सेंटीमीटर, नंबर ऑफ टाउन्स म्हणजे किती नंबर ऑफ टाउनमध्ये किती रेनफॉल झालेला आहे ती व्हॅल्यू दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल 14 टाउन्समध्ये 0 to 20 सेंटीमीटर एवढा ॲव्हरेज रेनफॉल झालेला आहे. सरासरी पाऊस किती झालेला आहे ती व्हॅल्यू दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला एक फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे, किंवा आपण असं बोलू शकतो ही इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करणारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर काय पाहिजे आहे त्याचा विचार करायचा. वाय ॲक्सिसवरती हिस्टोग्राम असेल, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल. प्रत्येक केसमध्ये वाय ॲक्सिसवर आपण फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ स्टुडंट किंवा नंबर ऑफ रीडिंग जे असतं त्याला आपण फ्रिक्वेन्सी बोलतो. या केसमध्ये फ्रिक्वेन्सी काय असणार, नंबर ऑफ टाउन. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती आपण ह्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करणार आहोत. एक्स ॲक्सिस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती आपल्याला क्लास मार्क रिप्रेझेंट करावे लागतील. क्लास मार्क आपण कशावरून फाइंड करू शकतो, दिलेल्या क्लासेसवरून आपण क्लास मार्क फाइंड करू शकतो. त्यामुळे फर्स्ट टास्क आपलं काय असणार आहे, आपल्याला क्लास मार्क फाइंड करायचा. म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट आपल्याला समजणार आहे, वाय ॲक्सिसवरचा पॉईंट दिलेला आहे आणि त्यानंतर जे काही पॉईंट्स आपल्याला प्लॉट करायचे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मेन्शन करायचे आहे. त्यामुळे दिलेली इन्फॉर्मेशन कॉलमच्या किंवा टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे. फर्स्ट इज क्लास, दिलेले क्लासेस लिहिलेले आहे. या क्लासेसवरून आपल्याला क्लास मार्क फाइंड करायचा आहे, त्याचा एक कॉलम असणार आहे. नेक्स्ट कॉलम फ्रिक्वेन्सीचा आहे आणि त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट, जे पॉईंट आपल्याला प्लॉट करायचे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण तिथे मेन्शन करणार आहोत. सो फर्स्ट क्लास मार्क आपण कसा फाइंड करणार, क्लास मार्क आपण आतापर्यंत प्रत्येक केसमध्ये फाइंड करत आलेलो आहोत. सो क्लास मार्क, या क्लासचा क्लास मार्क काय असणार आहे, ॲव्हरेज ऑफ लोअर क्लास लिमिट अप्पर क्लास लिमिट. याचा अर्थ काय, 0 + 20 डिवायडेड बाय 2, 20/2, ॲव्हरेज इज 10. सो क्लास मार्क इज 10. त्याच पद्धतीने इथे ॲव्हरेज असणार आहे 30, नेक्स्ट 50, नेक्स्ट 70 अँड नेक्स्ट 90. इथे ॲव्हरेजमध्ये सुद्धा 20-20चा डिफरन्स आहे, हे लगेच तुमच्या लक्षात येईल. ओके, सो क्लास मार्क आपल्याला मिळाला. त्यानंतर आता कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, कोऑर्डिनेट्स आपण नेहमी असे मेन्शन करतो, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे, सो एक्स ॲक्सिसवरती आपण काय प्लॉट करणार, त्याचं करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू काय असणार किंवा वायचा करस्पॉन्डिंग रीडिंग काय असणार आहे त्या व्हॅल्यूज आपण पॉईंट म्हणून इथे रिप्रेझेंट करणार आहोत. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स काय असणार आहे, एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास मार्क दाखवतो, वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी. सो 10,14, नेक्स्ट 30,12, नेक्स्ट 50,36, नेक्स्ट 70,48 अँड नेक्स्ट 90,40. सो थोडक्यात हे सगळे पॉईंट्स आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे आहे. बट आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करतो, हे सगळे पॉईंट ज्यावेळेस आपण प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला असे काही डायग्राम इथे मिळेल. बट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे क्लोज फिगर पाहिजे आपल्याला, क्लोज स्ट्रक्चर पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे जे पॉईंट्स आहे हे आपल्याला पॉईंट्स एक्स ॲक्सिसवर सुद्धा कुठेतरी कनेक्ट करावं लागेल. सो त्यासाठी आपण काय करतो, आपण नेहमी लास्ट क्लासच्या पुढचा क्लास आणि फर्स्ट क्लासच्या आधीचा क्लास कन्सिडर करतो, त्याचा करस्पॉन्डिंग क्लास मार्क फाइंड करतो आणि त्यानंतर त्या क्लासेससाठी आपल्याकडे व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी किंवा वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट काही दिलेला नाही आहे, त्यामुळे त्या केसमध्ये आपण त्याची फ्रिक्वेन्सी 0 ॲझ्युम करतो. त्यामुळे आपल्याला या क्लासनंतरच्या क्लासचा क्लास मार्क
आणि 0. त्याच पद्धतीने या क्लासच्या आधीचा क्लास मग कन्सिडर करायचा आणि वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट असणार आहे 0. तर अशा पद्धतीने आपल्याला रीडिंग्स ड्रॉ करायचे आहे. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे लाय करणार, एक्स ॲक्सिसवर. सो पॉईंट कुठे इथे कुठेतरी लाय होईल. त्यानंतर आपण ज्यावेळेस असं कनेक्ट करू त्यावेळेस आपल्याला क्लोज फिगर म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळणार आहे. आता बघूया आपण हे ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करू शकतो. सो हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण एकदा ग्राफ पेपरचा वापर करूया. आतापर्यंत आपण अप्रॉक्सिमेटली सगळे पॉईंट्स दाखवत होतो. सो एक एक्झाम्पल आपण विथ ग्राफ पेपर सॉल्व्ह करूया. ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. एक्स ॲक्सिसवरती आपण क्लास मार्क दाखवणार. क्लास मार्क म्हणजे या केसमध्ये ॲव्हरेज रेनफॉल इन सेंटीमीटर. वाय ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी दॅट इज नंबर ऑफ टाउन्स रिप्रेझेंट करायचे आहे. आता इथे स्केल मी घेतलेली आहे. आपल्याकडे रिडिंग्स बघा कशा आहे, 10, 30, 50, 70, 90. त्यामुळे एक्स ॲक्सिसवर 0, 10, 30, 50, 70, 90 अशा पद्धतीने रिडिंग्स लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय, हा फर्स्ट 10 आहे, इथे मिडल व्हॅल्यू किती असणार आहे, दिस विल बी 20, नेक्स्ट 30, नेक्स्ट 40 अशा पद्धतीने मेजरमेंट इथे घेतलेलं आहे. त्यामुळे जर आपल्याला स्केल डिसाईड करायचं झालं तर 1 सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे एवढा ब्लॉक, 20 - 10 दॅट इज इक्वल टू 10 और 30 - 20 दॅट इज इक्वल टू 10. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल. ठीक आहे. आतापर्यंत बऱ्याचशा एक्झाम्पल्समध्ये आपण हे एक्स ॲक्सिसवरती स्केल कसं घेत होतं. फॉर एक्झाम्पल इथे ओरिजिन 0 आणि रिडिंग्स असे होते 50, 70, 90 अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल रिडिंग होते. आपण काय करत होतो, एका ब्लॉकसाठी म्हणजे एका सेंटीमीटरसाठी आपण एवढं डिस्टन्स घेत होता. हा नंबर 50, हा नंबर 70 म्हणजे 70 - 50 म्हणजे 20 येत होता. बट या केसमध्ये झालेलं काय, 0 आहे आपल्याकडे, रिडिंग स्टार्ट होत आहे 10 पासून स्टार्ट होत आहे, 0 नंतर 10. म्हणून मग हे डिस्टन्स मेंटेन ठेवण्यासाठी मी काय केलं, पुढे 20 आणि त्याच्या पुढे 30. त्यामुळे या केसमध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू म्हणजे एवढा डिस्टन्स किती असणार, 20 - 10 दॅट इज इक्वल टू 10. आणि रेस्ट केसेसमध्ये जनरली हा पॅटर्न होता 20 सेंटीमीटरचा. डिफरन्स समजला मी काय सांगण्याचा प्रयत्न करेन. या केसमध्ये असे नंबर्स का घेतलेले आहे, जनरली आपण एकाच ब्लॉकमध्ये म्हणजे एक सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरतीच रिडिंग घेत होतो. इथे 2 सेंटीमीटरवरती आपण किंवा 2 ब्लॉक्स सोडून आपण नंबर घेतलेले आहे. ठीक आहे. सो एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल. वाय ॲक्सिसवरती जर तुम्ही नंबर्स बघितले, सगळे नंबर्स सगळे नाही म्हणता ना, पण मोस्ट ऑफ द नंबर्स 4च्या मल्टिपलमध्ये आहे आणि स्पेससुद्धा होती. त्यामुळे युटिलाइज करण्यासाठी मी हे जे रिडिंग्स आहे हे 4च्या मल्टिपलमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर किती असणार, 8 - 4 दॅट इज इक्वल टू 4. 4 टाउन्स. युनिट काय असणार आहे, 4 टाउन्स. ठीक आहे. स्केल समजले. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की आपल्याला हे सगळे पॉईंट्स प्लॉट करायचे आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. सो फर्स्ट पॉईंट 10, 14. 10, 14 म्हणजे काय, एक्स ॲक्सिसचा 10, वाय ॲक्सिसचा 14. 14 म्हणजे कुठे असणार आहे, 14 दिस इज 16, दिस इज 12, त्यामुळे 14 इथे असेल. सो 10, 10चा 10 अँड करस्पॉन्डिंग पॉईंट हिअर. सो दिस इज पॉईंट 10, 14. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट झाला. नेक्स्ट 30, 12. 30 आणि त्यानंतर 12. 30 अँड 12 दिस इज द पॉईंट 30, 12. नेक्स्ट 50, 36. 50, 36. सो 36 म्हणजे इथे असेल हा पॉईंट अँड देन 50, 36. नेक्स्ट 70, 48. 70 अँड 48. 48 म्हणजे हा नंबर, ही लाईन. सो 70 आणि 48 हा पॉईंट. दिस इज 70, 48. नेक्स्ट इज 90, 40. 90, 40. 90 and 40 that means here. This is 90, 40. ज्यावेळेस तुम्ही ग्राफ पेपरवरती ड्रॉ करा त्यावेळेस स्केलचा यूज करा. त्यामुळे स्केलचा यूज केल्यामुळे पॉईंट लोकेट करणे इझी जाणार. म्हणजे तुम्ही स्केल व्हर्टिकली अशी ठेवा, अशी मूव्ह करा आणि हॉरिझॉन्टली बघा कुठे आहे तो पॉईंट. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट पॉईंट मिळणार आहे. सो हे पॉईंट्स आपण प्लॉट केले. बट आपल्याला काय पाहिजे, आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिजे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आता ज्यावेळेस आपण हे सगळे पॉईंट्स लाईन सेगमेंटने जॉईन करून तर आपल्याला क्लोज फिगर नाही मिळणार. बिकॉज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय, क्लोज फिगर असते. याचा अर्थ काय, आपल्याला हा फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट कुठेतरी जॉईन करायचा आहे, कुठेतरी कनेक्ट करायचा आहे. सो त्यासाठी आपण नेहमी काय करतो, आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय, जो लास्ट क्लास असतो या क्लासचा पुढचा क्लास आपण कन्सिडर करतो आणि फर्स्ट क्लासच्या आधीचा क्लास कन्सिडर करतो आणि त्याचे करस्पॉन्डिंग एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आपण इथे घेतो. सो एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, या क्लासचा क्लास मार्क सेम फॉर फर्स्ट वन, ह्या क्लासचा क्लास मार्क. वाय कोऑर्डिनेट म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता या कोऑर्डिनेटची ह्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली नाही, त्यामुळे याची फ्रिक्वेन्सी आपण 0 अजूम करणार. कारण ज्यावेळेस आपण हिस्टोग्राम ड्रॉ करतो त्यावेळेस सुद्धा आपण काय कन्सिडर करतो, आपण रेक्टँगल कन्सिडर करतो ज्याची हाईट 0 असते. हाईट म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स. व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी 0, 0 आणि त्यानंतर ह्या दोन क्लासेसचे आपल्याला क्लास मग घ्यावे लागणार आहे. सो फर्स्ट जर आपण बघितला
इथे आहे 0, दिस इज 10, दिस इज 30. त्यामुळे त्याच्या आधीचा जो क्लास असणार आहे तो असेल इथे कुठे. ठीक आहे, तर पॉईंट आपल्याला मिळेल इथे. सो दिस विल बी द पॉईंट. आणि यानंतरचा पॉईंट कोणता असणार, दिस इज 70, 90 आणि त्यानंतर इथे तो पॉईंट असेल. सो दिस विल बी लास्ट पॉईंट. ठीक आहे, या दोन्ही पॉईंटचे बघा वाय कॉर्डिनेट 0 आहे, एक्स कॉर्डिनेट एक्स ॲक्सिसवरती लाय करता. हे 2 पॉईंट आपल्याला मिळाले. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार, आपल्याला हे सगळे पॉईंट कनेक्ट करायचे विथ द हेल्प ऑफ लाईन सेगमेंट. सो 1, देन 2, अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला मिळालेला आहे. सो दिस इज रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन.